9 डिसेंबर 2024च्या सकाळी साधारण 5:30 वाजता एक व्यावसायिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात. रस्त्यातच त्यांच्याजवळ एक गाडी येऊन थांबते. त्यातून 4 जण उतरतात. व्यावसायिकाला जबरदस्तीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करतात. अर्थात व्यावसायिक सतीश वाहक त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा निभाव लागत नाही आणि त्यांचं अपहरण होतं. इकडे सतीश घरी पोहोचले नाहीत म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होते. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतं. सतीश वाघ विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्यानं त्याला एक राजकीय रंग लागायला लागतो. त्याला सुरुवात होते. साहजिकच पोलिसांवर दबाव तयार व्हायला लागतो आणि पोलीस यंत्रणा जोराने काम करायला लागते. पण सीसीटीव्ही फुटेज शिवाय कोणताही ठोस पुरावा किंवा दुसरं काही हाती लागत नाही आणि अशातच बातमी येते की उरळी कांचन भागातील शिंदवणे घाटात रस्त्याच्या बाजूला एक बॉडी सापडली. अर्थात ती बॉडी होती सतीश वाघ यांची. पण प्रश्न हा होता की हे सगळं केलं कोणी, कशासाठी केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, यामागे राजकारण होतं का की दुसरंच काही? आता यामागची सगळी स्टोरी पुढे आली आहे. आता काय आहे नेमकी स्टोरी आणि आरोपींना पोलिसांनी नेमकं कसं शोधलं आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर त्यांच्या शरीरावर 70 ते 72 वार करण्यात आले होते. पण हे वार करणारे कोण होते? तर दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्याच ओळखीचा आणि शेजारी असणारा तरुण. सतीश वाघ यांचं रोजच एक ठरलेलं रुटीन होतं. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यांचा तो रुटीन समजून घेण्यात आला. त्यांचा सगळा दिनक्रम समजून घेतल्यानंतर वेळ पाहून डाव साधला गेला. ही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही चेहरे कैद झाले होते. त्यानुसार पोलीस यंत्रणेने तपासाची चक्र फिरवली आणि काही तासातच एकाचं लोकेशन ट्रॅक झालं. पोलीस त्या घरी पोहोचले, त्याला ताब्यात घेतलं. पोलिसाचा खाक्यात दाखवताच त्याने दुसऱ्या आरोपीचं ठिकाणही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला पकडलं. दुसऱ्या आरोपीकडून तिसऱ्या आरोपीची माहिती काढण्यात पोलिसांना यश आलं आणि तिसरा आरोपी देखील हाती लागला. गाडीचा चालकही हाती लागला. म्हणजेच धुळ्याचा पवन श्यामकुमार शर्मा, अनुसया पार्क वाघोलीचा नवनाथ अर्जुन गुरसाळे, अक्षय हरी जावळकर आणि विकास शिंदे हे सगळे पोलिसांच्या ताब्यात आले. विशेष म्हणजे यातला कोणीच सराईत गुन्हेगार नव्हता, पण एक जण फरार होता. तो म्हणजे अतिश जाधव. आता अतिश जाधव काही हाती लागेना. त्याने स्वतःचे फोन बंद केले, आपली ठिकाणी बदलत राहिला आणि स्वतःचे नावे देखील बदलत राहिला. तर काही ठिकाणी लॉजमध्ये देखील त्यांना आपलं वास्तव्य ठेवलं होतं. आता अखेर तो धाराशिव परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर कळंब आणि पुणे पोलिसांच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं. आता आर्थिक वादातून वाघ यांचं अपहरण करून आरोपींनी त्यांचा खून केला असल्याची अगोदर माहिती पुढे आली होती. पण नंतर मात्र धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते. त्यांनी अक्षयला खोली खाली करण्यासाठी सांगितलं होतं. मोहिनी यांच्याशी असलेली जवळीक त्यांना खटकली होती. वाघ यांच्या जाचामुळे पत्नी मोहिनी यांनी अक्षयला पतीचा काटा काढण्यासाठी सांगितलं होतं. पतीच्या खुनासाठी त्यांनी 5 लाख रुपयाची सुपारी दिली होती, असंही गणित पुढे येत आहेत. त्यानंतर अक्षयनं सराईत गुन्हेगार पवन शर्मा याला सुरुवातीला 1.5 लाख रुपये दिले. वाघ दररोज सकाळी फिरायला जायचे. 9 डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे बाहेर पडले. आरोपी अक्षय, पवन, नवनाथ, विकास, अतिश यांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केलं. धावत्या मोटारीत वाघ यांच्या अंगावर चाकूने वार करण्यात आले आणि त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील उरळी कांचन परिसरात टाकून आरोपी फरार झाले होते. आता ही जी सगळी घटना घडली, यामध्ये जे काही नावं पुढे आली किंवा पत्नीनं जी काही सुपारी दिली होती, म्हणजेच एकंदरीत घडलेली ही घटना आणि पुढे आलेली धक्कादायक माहितीकडे नेमकं तुम्ही कसं बघता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.